करवीर तालुक्यातील दोनवडे इथल्या श्री ज्योतिर्लिंग देवालय, बहिरेश्वरमधील श्रीकृष्ण मंदिर आणि खाटांगळेमधील विठुलाई देवी मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालाय। या मंदिरांना ब वर्ग दर्जा मिळण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी विशेष प्रयत्न केल्याने हे शक्य झाल्याचं सांगून ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले। करवीर तालुक्यातील दोनवडे इथल्या श्री ज्योतिर्लिंग देवालय, बहिरेश्वरमधील श्रीकृष्ण मंदिर आणि खाटांगळेमधील विठलाई देवी मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा नुकताच मिळालाय। या देवालयांना असणारं ऐतिहासिक महत्त्व आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी शासनाकडे या मंदिरांना ब वर्ग तीर्थक्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी केली होती। त्याचा विचार करून राज्य शासनाने 3 मंदिरांना ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलाय। त्यामुळे मंदिरांना विकासासाठी निधी देखील उपलब्ध होणार आहे। दोनवडे इथल्या प्राचीन ज्योतिर्लिंग मंदिराचं काम गावकर यांनी लोकवर्गणीतून केलंय। या प्राचीन मंदिराचा विकास व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्ताव दाखल केला होता। त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून नुकताच ब वर्ग दर्जा मिळाला असून विकासासाठी निधी मिळावा अशी मागणी ग्रामस्थ आणि सरपंचांनी केली आहे। मागील वर्षी आम्हाला ज्योतिर्लिंग मंदिरासाठी क वर्ग दर्जा प्राप्त झाला असून हे मंदिर आमचे 1800 काळातील आहे। ते पौराणिक आहे आणि ते जागृत देवस्थान आहे। त्यामुळे त्याचा आम्ही ग्रामस्थांनी पाठपुरावा करून ब वर्ग दर्जा प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केले। यामध्ये आम्हाला महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब तसेच आमचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले। त्याचबरोबर आमच्या गावातील लोकप्रतिनिधी यांचेही या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभले। वर्ग दर्जा धनंजय महाडिक साहेब यांच्या पाठपुराव्यानं गोरे साहेब मंत्री यांच्या माध्यमातून दोनवड्याला ब वर्ग दर्जा मिळाल्याबद्दल महायुती तसंच गोरे साहेब आणि धनंजय महाडिक साहेब नामदार यांचे आम्ही आभार। खाटांगळे इथं प्राचीन विठलाई देवीचं मंदिर आहे। विठलाई देवीचं जागृत देवस्थान अशी महाराष्ट्रभर ख्याती आहे। खाटांगळे ग्रामस्थांच्या वतीनं लोकसहभागातून मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीनुसार बांधण्यात येतंय। दगडावर रेखीव कोरीव काम करून सुरू असलेलं बांधकाम पाहण्यासाठी परिसरातून भाविक येत आहेत। या मंदिर कामासाठी आतापर्यंत 2 कोटी रुपये खर्च आला असून आणखी 2 कोटी रुपयांची गरज आहे। खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून या मंदिराचा ब वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश झाला असून यासाठी निधी मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावा अशी मागणी मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। खाटांगळे मंदिर एक प्राचीन मंदिर असून हेमाडपंथी बांधकाम सुरू आहे। याचा जीर्णोद्धार सुरू झालेला आहे। याला क दर्जा होता। 2015ला क दर्जा निर्माण झाला होता, परंतु निधी अभावी मंदिराचे जे आम्हाला करायचं होतं ते जमत नव्हतं। बस करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक साहेबांनी अतिशय प्रयत्न करून आम्हाला हा दर्जा प्राप्त करून दिला। त्याच्या मी गाव आमचं शतशः आभार आहे। बहिरेश्वर इथं पांडवकालीन श्रीकृष्ण शेषनारायण मंदिर तळ्याच्या मधोमध आहे। श्रीकृष्ण शेषनारायणाची निद्रित अवस्थेत असलेली मूर्ती पाहण्यासाठी देशभरातून लोक येत असतात। श्रावणातील शेवटच्या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते। लाखो लोक यावेळी दर्शनासाठी येतात। या मंदिर आणि तळ्याच्या सुशोभीकरणाचा विचार करून खासदार धनंजय महाडिक यांनी या तीर्थक्षेत्राला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होतंय। श्रीकृष्ण मंदिर हे भैरेश्वरमधील सर्व ग्रामस्थांच्या भावनेचा विषय असून मंदिर परिसराच्या विकासाबद्दल सर्व ग्रामस्थ आग्रही आहेत। संपूर्ण भारतातून मंदिराच्या दर्शनासाठी भाविक येत असून येथे त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवणे आवश्यक आहे। यासाठी ग्रामपंचायतीने ब वर्ग तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता। तो मंजूर झाला। या कामी विद्यमान आमदार श्री चंद्रकांत नरके साहेब यांनी मार्गदर्शन केले। तसेच माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब यांनी पाठपुरावा केला व त्यास यश आले। भैरेश्वर ब वर्गामध्ये या तीर्थक्षेत्राचा समावेश झालेला आहे आणि ह्या कामी माननीय स्थानिकचे आमदार नरके साहेबांच्या काळामध्ये हा सगळा ठराव जोडलेला होता। त्याचा पाठपुरावा त्यानंतर त्यांच्याबरोबर कोल्हापूरचे लाडके खासदार माननीय धनंजय महाडिक साहेब यांनी केला आणि त्याला आता यश आलेलं आहे आणि हा दर्जा प्राप्त झालेला आहे। मी त्याबद्दल त्यांना ग्रामपंचायतच्या वतीनं सत्यशः त्यांचा आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो।
यावेळी सरपंच सर्जेराव शिंदे, नवनाथ कदम, सुनील कदम, राजाराम कदम, सुशांत शिंदे, अजित चौगुले, माणिक पाटील, संजय पाटील, चंद्रकांत कदम, आनंदा कांबळे, खाटांगळेचे सरपंच विश्वजित कांबळे, मंदिर कमिटी अध्यक्ष के.एल. पाटील, नितीन पाटील, टी.जी. पाटील, सूरज पवार, मच्छिंद्र परीट, अभिजित पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, बहिरेश्वर लोकनियुक्त सरपंच वंदना दिंडे, ग्रामपंचायत सदस्य अमित नाळे, राजश्री काशीद, रंगराव कामत, सूर्यकांत मोरे, कृष्णात दिंडे, अनिल बचाटे, निवृत्ती दिंडे, पंढरी काशीद, सागर दिंडे, रघुनाथ बचाटे उपस्थित होते.